तुम्हाला हे आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल बघणार आहोत. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय बघणार. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलं ते आपण बघूया. पहिल्यांदा ABC आपला ट्रायंगल झाला आणि C हा त्याचा काय बायसेक्टर आहे. अँगल ACBचा तो बायसेक्टर आहे किंवा त्याला कोन दुभाजक म्हणतात. आपण बहुतेक 8वी 9वी मध्ये बघितलेलं, तरी पण मी इथे तुम्हाला सांगतो. समजा हा आपला एक अँगल झाला, त्याचा बायसेक्टर म्हणजे काय असतो. समजा हा 60 डिग्री आहे, त्याचा बायसेक्टर म्हणजे काय असणार आहे, तर हा अँगल 30 डिग्री होणार आणि हा पण अँगल 30 डिग्री. म्हणजे इक्वल ह्याच्यामध्ये अँगलमध्ये तू काय करतो, त्याला डिवाइड करतो, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, बायसेक्टर ऑफ एन अँगल म्हणणार आहे. आता इथे या ट्रायंगलमध्ये काय दिलं, तर C हा काय दिलेला आहे, बायसेक्टर दिलेला आहे. त्यामुळे हे दोन्ही अँगल काय असणार आहे, इक्वल असणार आहे. आणि आपल्याला प्रूव्ह करायला काय सांगितलं, तर AE डिवायडेड बाय EB इक्वल टू CA डिवायडेड बाय CB आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर मी काय करतो, थोडंसं याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करतो. हे काय करतो, C जी बायसेक्टर आहे त्याला एक पॅरलल लाईन मी ड्रॉ करतो. पॅरलल लाईन मी काहीतरी ड्रॉ केली आणि ही जी AC जी आहे ती मी काय करतो, एक्सटेंड करतो. काय केली, इथे एक्सटेंड केली. आता आपण काय बघूया, तर पहिली गोष्ट आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे ते बघा. AE डिवायडेड बाय EB इज इक्वल टू CA डिवायडेड बाय CB करायचं आहे. इथे मी काय करतो, B घेतो. आता पहिल्यांदा आपण बघूया की हा C आणि DB हे आपले काय पॅरलल लाईन्स आहे. इथे मी लिहितो, कारण आपण हे काय कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. आपण काय केलेलं आहे, कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलं, कन्स्ट्रक्शन ह्याच्यामध्ये आपण काय केलंय, तर C पॅरलल टू DB हे आपण तिथे केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, जेव्हा दोन लाईन पॅरलल असतात तेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात, सेम असतात. ह्याचा दुसरा अर्थ काय झाला, तर ही एक पॅरलल लाईन आहे, ही पॅरलल आहे, त्याचा ट्रान्सव्हर्सल आहे, म्हणजे छेदिका आहे. तर आपण मी 2 दिवसापूर्वीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं पॅरलल लाईन बद्दल बघा. तर हा 2 दिवसा नाही, बहुतेक कालच सांगितलेलं की हा अँगल याच्याबरोबर असणार आहे. हा अँगल आणि हा अँगल काय असणार आहे, इक्वल असणार आहे. त्याला करस्पॉन्डिंग अँगल म्हणतात. म्हणून मी काय करतो, लिहितो बघा, अँगल ACE इज इक्वल टू अँगल BDC. कारण का सांगा, करस्पॉन्डिंग अँगल, किंवा त्याला आपण काय म्हणतो, संगत अँगल म्हणतो, संगत कोन म्हणतो त्याला. हे आपलं वन झालं. आता दुसरं बघा, ही लाईन याला पॅरलल आहे आणि ही आपली काय झाली, छेदिका झाली किंवा त्याला ट्रान्सव्हर्सल म्हणूया. तर जेव्हा ह्याला आपण दोघांना काय म्हणणार आहे, अल्टरनेट अँगल म्हणणार आहे. आणि पॅरलल लाईन मध्ये अल्टरनेट अँगल काय असतात, सेम असतात. त्यामुळे मी काय करतो, हा जेवढा अँगल असणार तेवढाच काय असणार आहे, हा अँगल असणार आहे. त्यामुळे मी इथे काय लिहितो बघा, CBD इज इक्वल टू अँगल ECB. त्याला आपण काय म्हणतो, अल्टरनेट अँगल म्हणतो, अल्टरनेट अँगल किंवा त्याला विक्रम कोन म्हणतात. आता जर बघितलं तर आपल्याला माहित आहे की हा बायसेक्टर आहे. बायसेक्टर असल्यामुळे काय असणार सांगा, हे दोन्ही अँगल इक्वल असणार आहे. ते पण मी लिहितो इथे, अँगल ACE इक्वल टू अँगल BCE किंवा EBC लिहूया आपण, ECB. इथे काय कारण काय घेणार, कारण C बायसेक्टर आहे किंवा कोन दुभाजक आहे. C हा काय झाला, कोन दुभाजक आहे, कोन दुभाजक. हे आपलं थर्ड स्टेटमेंट झालं. हे आपलं पहिलं झालं, हे दुसरं झालं आणि हे आपलं तिसरं झालं.
आता याच्यावरनं आपण काय सांगू शकतो बघा, ACA हा इक्वल टू BDC आहे, म्हणजे हा आणि हा इक्वल आहे, हा आणि हा इक्वल आहे. पण याच्यामध्ये काय, हे दोन्ही इक्वल आहे, म्हणजे डेफिनेटली काय असायला पाहिजे, हा इक्वल टू काय असायला पाहिजे, हा असायला पाहिजे. देअरफॉर फ्रॉम 1, 2 and 3 angle CBD equal to angle CDB. CBD equal to CBD from 1, 2 and 3 लिहिले आपण तिथे. म्हणजे हे दोन्ही अँगल काय झाले, इक्वल झाले किंवा त्याला काउंटर अँगल म्हणतात. दोन्ही सेम असेल आणि आपल्याला माहित आहे की हे जर दोन्ही सेम असेल तर डेफिनेटली CB इक्वल टू काय असायला पाहिजे, CD असायला पाहिजे. का, कारण जेव्हा दोन अँगल सेम असतात तेव्हा त्यांच्या समोरच्या बाजू काय असतात, इक्वल असतात. म्हणून मी इथे लिहितो CB इक्वल टू CD. कारण का, समजा कॉन्ग्रुएंट अँगल आहे, कॉन्ग्रुएंट जे समोरच्या बाजू काय असणार आहे, सेम असणार आहे. हे आपलं फोर्थ स्टेटमेंट आहे. त्याच्यामध्ये एवढं आपल्याला आता मिळालेलं आहे. आता आपण काय करणार आहे, तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा वापर करणार आहे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये आपण काय बघितलेलं की पॅरलल लाईन असेल तर ती ट्रायंगल साईडला इक्वल रेशोमध्ये डिवाइड करते. आता आपण कन्सिडर करूया ADB हा ट्रायंगल झाला आणि आपण बघितलं की C ही पॅरलल लाईन आहे, DB ला काय पॅरलल लाईन आहे. देअरफॉर मी काय लिहू शकतो, समजा in triangles ABD AE divided by EB, AE divided by EB, इथे पण EB आहे, AE divided by सिद्ध करायचं आपल्याला, EB इक्वल टू AC किंवा आपण किती लिहिलं असं लिहूया, CA divided by CD बाय कशाचं, समजा बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हे आपण काल बघितलंय बघा. याला आपण काय म्हणतात, मूलभूत प्रमाणाचा प्रमेय, मूलभूत प्रमाणाचे प्रमेय. हे तुम्ही या प्रमाणाचे प्रमेय, हे आपलं पाचवं स्टेटमेंट झालं. आता चौथ्यामध्ये आणि पाचव्यामध्ये बघितलं तर इथे काय झालं बघा, CB इक्वल टू CD आहे, त्यामुळे CD बद्दल आपण काय लिहिलं तरी चालेल, CB लिहिलं तरी चालेल. म्हणून मी इथे काय लिहितो, AE डिवायडेड बाय EB इज इक्वल टू CA डिवायडेड बाय CD. आणि दोन्ही हे इक्वल टू हे आहे, फ्रॉम 4 and 5. हे आपण सिद्ध केलं. आपल्याला तेच काय करायचं होतं, सिद्ध करायचं होतं. थेरम काय आहे, तर द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड द साइड्स ऑपोजिट टू दॅट अँगल इन द रेशिओ ऑफ द रिमेनिंग साइड्स. म्हणजे इकडचा जो बायसेक्टर असतो तो काय करतो, तर समोरच्या बाजूला, ही समोरची ऑपोजिट साइड झाली, या बाजू त्या म्हणजे इतर साइडच्या प्रमाणात काय करतो, डिवाइड करतो. म्हणजे AE डिवायडेड बाय EB इज इक्वल टू AC डिवायडेड बाय CB. हा त्याचा काय झाला, हे झालं प्रमेय. याचा व्यत्यास काय असणार आहे, व्यत्यास म्हणजे कॉन्व्हर्स काय असणार आहे. समजा AE डिवायडेड बाय EB इक्वल टू CA डिवायडेड बाय CB असेल तर तो अँगल काय असतो, C हा काय असतो, त्याचा बायसेक्टर असतो. हा त्याचा काय झाला, व्यत्यास झाला. याच्याशी रिलेटेड आपण प्रॉब्लेम सोडवणार आहे. आपण 2-3 प्रॉब्लेम काय करणार आहोत, त्याचे घेणार आहोत. आपण अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल किंवा त्रिकोणाच्या कोन दुभागाचे प्रमेय याच्यावर काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. आता पहिल्यामध्ये काय दिलं बघा, PQR हा ट्रायंगल आहे आणि काय दिलंय, तर RS हा त्याचा बायसेक्टर आहे. त्यामुळे काही व्हॅल्यू आपल्याला दिले, PR ची दिले, RQ ची दिले, PS ची दिले आणि S2 चं काढायला सांगितलं आहे. तर आपण पहिल्यांदा लिहूया अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल थेरमनुसार आपण काय लिहू शकतो, तर PR डिवायडेड बाय RQ इक्वल टू
ES डिवायडेड बाय SQ. आता आपल्याला ज्या ज्या व्हॅल्यू दिल्या आहेत त्या आपण तिथे घालूया. ER ची 15 दिलेली आहे, RQ ची आपल्याला 20 दिलेली आहे आणि ES ची 12 दिलेली आहे. SQ आपल्याला काढायचं आहे. इथे आपण पाहिजे तर लिहू शकता बाय अँगल बायसेक्टर ऑफ प्रॉपर्टीज ऑफ अँगल बायसेक्टर, प्रॉपर्टीज ऑफ अँगल बायसेक्टर, अँगल बायसेक्टर, किंवा आपण त्रिकोणाच्या कोन दुभागाचे प्रमेय. आता SQ ची व्हॅल्यू काढायची. SQ मी या साईडला घेतो, इक्वल टू हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 12 इंटू 20 आणि हे काय होतं या बाजूला गेले की काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. 5 4 जा 5 3 जा 3 1 जा 3 4 जा. जे SQ ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे 16. नंतर आपण दुसरा एक्झाम्पल बघूया. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते बघूया पहिल्यांदा. तर PQR हा इथे पण एक ट्रायंगल आहे आणि NPR त्याचा बायसेक्टर आहे का हे आपल्याला काढायला सांगितलं. मग अशी काय दिलेलं बायसेक्टर आहे म्हणून सांगितलेलं. सॉरी, इथे आपल्याला काय बघायचं आहे तर बायसेक्टर आहे का फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे कॉन्व्हर्स बघायचं आहे. जर PR डिवायडेड बाय PQ इक्वल टू RM डिवायडेड बाय QM असेल तर डेफिनेटली PM हा त्याचा काय असणार आहे बायसेक्टर असणार. आपण काढूया व्हॅल्यू काढूया, PR ची व्हॅल्यू काढूया. PR डिवायडेड बाय आधी QP काढूया. PR आपल्याला दिलेला आहे 3 आणि हे दिलेलं आहे 7 दिलेलं आहे. दुसरं आपण काय बघूया तर दुसरी हे आपलं 1 झालं. दुसरं RM डिवायडेड बाय MQ. RM ची व्हॅल्यू दिलेली 1.5 डिवायडेड बाय 3.5 दिलेलं आहे. म्हणजेच आपलं काय झालं सांगा, असं पण आपण लिहू शकतो 15 डिवायडेड बाय 35. हे 10 पॉईंट गेले त्याचे, किंवा तुम्हाला समजण्यासाठी मी इथे लिहितोय 1.5 म्हणजे ॲक्च्युली काय झालं 15 डिवायडेड बाय 10 आणि 3.5 म्हणजे काय झालं 35 अबाउट 10 येणार. हे 10 गेलं. 5 3 जा 5 7 जा, म्हणजे हे आपलं स्टेटमेंट 2 झालं. इथे जर तुम्ही बघितलं तर काय झालं PR डिवायडेड बाय MQ इक्वल टू MQ नाही PR डिवायडेड बाय QP इक्वल टू RM डिवायडेड बाय MQ. हे झालं. त्याच्यावरनं आपण काय लिहू शकतो खाली, देअरफॉर अँगल PM इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR. इथे पुढे पाहिजे तर लिहू शकता कॉन्व्हर्स ऑफ आपला जे अँगल बायसेक्टर थेरम आहे त्याचा आहे अँगल बायसेक्टर. किंवा इथे तुम्ही लिहू शकता PM हा कोण QPRचा कोण दुभाजक आहे. कुठल्या प्रमेयानुसार, त्रिकोणाच्या कोण दुभागाच्या प्रमेयानुसार ते काय बायसेक्टर आहे, कोण दुभाजक आहे. आता आपण आणि 2 एक्झाम्पल बघणार आहोत. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे पुस्तकातले तुमचे एक्झाम्पल आहे. तर त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते बघा. तर NM हा बायसेक्टर आहे, कोण दुभाजक आहे. आणि नंतर हे अशा प्रकारे व्हॅल्यू दिले आहे. NPच्या दिल्या आहेत, NQच्या दिल्या आहेत आणि QMच्या दिल्या आहेत. आणि आपल्याला काढायचं आहे ते MP काढायचं आहे. MPची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपण काय करूया तर हे वापरूया अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल थेरम वापरूया. त्याच्यामध्ये काय आपल्याला लिहायचं तर NP डिवायडेड बाय NQ इज इक्वल टू MP डिवायडेड बाय QM. इथे पाहिजे तर लिहा अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल, अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल किंवा
त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. त्याच्यामध्ये काय काय दिलं ते आपण हे करूया. 40 25 डिवायडेड बाय MP दिलं नाही आपल्याला, QM दिलेलं आहे आणि मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो इक्वल टू 40 इंटू 14 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू MP. हे जर आपण कॅल्क्युलेट केलं 8 5 नंतर आपण म्हणजे आपल्याला आन्सर जे मिळतं ते 5 2 10 5 2 10 आणि 5 4 ही आपली काय झाली, त्याची व्हॅल्यू झाली 5 2 10 1 5 2 10 आणि 5 4 20. हे आपल्याला MP ची व्हॅल्यू झाली. म्हणजे आपल्याला तेच काय करायला सांगितलं आहे, काढायला सांगितलेलं आहे. आता दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय दिलं ते पण बघूया आपण. तर आपल्याला दुसरा एक्झाम्पल आहे, BD हा बायसेक्टर दिलेला आहे, कोन दुभाजक दिलेला आहे आणि इथे एक्स मध्ये त्याच्या सगळ्यांच्या काय दिलेल्या आहेत, व्हॅल्यू दिलेल्या आहे. इथे पण आपण काय करूया, सेम वापरूया. BC डिवायडेड बाय AB इज इक्वल टू CD डिवायडेड बाय AD. आपण सेम लिहिणार आहे. या बाजूला जे लिहिलं अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल किंवा त्रिकोणाच्या कोन दुभागाचे प्रमेय. आता सगळ्या सबस्टिट्यूट करूया, त्याची व्हॅल्यू प्रत्येकाची घालूया आपण. x प्लस 5 डिवायडेड बाय x इज इक्वल टू x प्लस 2 डिवायडेड बाय x मायनस 2. हे मी सॉल्व करतो. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. x प्लस 5 डिवायडेड इंटू x मायनस 2 इज इक्वल टू x इंटू x प्लस 2. याचा आपण जर काढलं तर काय होणार सांगा, x स्क्वेअर प्लस 3x मायनस 10 इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू एक्स इंटू म्हणजे 2x. तर इथे एक्स स्क्वेअर आहे, इथे पण एक्स स्क्वेअर आहे, गेले. नंतर हे मी काय करतो, 2x हे या बाजूला घेतो, त्यामुळे काय होणार आहे 3x मायनस 2x आणि हे मायनस 10 आहे ते त्या बाजूला घेतो, प्लस 10 होणार. म्हणजेच आपल्याला x इज इक्वल टू काय मिळणार आहे, 10 मिळणार आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, तर जर x मध्ये जर आपल्याला आन्सर म्हणजे x मध्ये सगळं हे दिलेलं असेल x प्लस 2 x प्लस 5, तर अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि एक एक्झाम्पल बघूया ज्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलं ते पहिल्यांदा बघूया. ट्रायंगल ABC मध्ये BD हा अँगल ABCचा बायसेक्टर आहे किंवा त्याला आपण कोन दुभाजक म्हणतो. नंतर CE हा अँगल ACBचा बायसेक्टर किंवा काय आहे, कोन दुभाजक आहे. आणि तिसरी गोष्ट आपल्याला दिलेली आहे AB इक्वल टू AC दिलेलं आहे. आणि प्रूव्ह काय करायला सांगितलं, ED पॅरलल टू CB करायला सांगितलं. आपण ED जोडूया. ही आपली ED झाली, ही पॅरलल आहे. CBC आपल्याला काय पॅरलल काढायचं आहे. तर आपण पहिल्यांदा काय करूया, BD बायसेक्टर ऑफ CBD आहे, BD बायसेक्टर ऑफ CD. त्याच्यावरनं मी अँगल बायसेक्टर थेरमनुसार काय लिहू शकतो, तर AB डिवायडेड बाय BC इज इक्वल टू AD डिवायडेड बाय BC. हा अँगल बायसेक्टर थेरमनुसार लिहूया. हे आपलं वन स्टेटमेंट लिहूया, बाय अँगल बायसेक्टर थेरम. हां, किंवा आपण कोन दुभाजकाचे प्रमेय, कोन दुभाजकाचे प्रमेय. सेकंड मध्ये आपण कन्सिडर करूया C हा बायसेक्टर आहे. C हा बायसेक्टर असल्यामुळे मी काय लिहिणार आहे बघा, तर AC डिवायडेड बाय BC इक्वल टू AE डिवायडेड बाय DC. सॉरी,
AE डिवायडेड बाय EB. हे आपलं सेकंड स्टेटमेंट झालं. सेम आपण इथे लिहायचं आहे बाय अँगल बायसेक्टर थेरम. आता तिसरी कंडिशन आपल्याला काय दिलं आहे तर AB इज इक्वल टू CB. थर्ड AB इक्वल टू इक्विव्हॅलंट टू AC. हे दोन्हींची लेंथ काय सेम आहे. हे आपलं थर्ड स्टेटमेंट झालं. आता इथे जर तुम्ही बघितलं AB इक्वल टू AC आहे, त्यामुळे मी इथे जर AB रिप्लेस केला तर या दोन्ही राईट हँड साईड काय झालं सेम झालं. त्यामुळे राईट हँड लेफ्ट हँड साईड सेम असेल तर राईट हँड साईड पण काय असायला पाहिजे, लेफ्ट हँड साईड सेम आहे त्यामुळे राईट हँड साईड पण काय असायला पाहिजे सेम असायला पाहिजे. त्याच्यावरून फ्रॉम 1, 2 आणि 3 आपण काय लिहू शकतो AD डिवायडेड बाय DC इक्वल टू AE डिवायडेड बाय EB. आणि हे जर बघितलं तर आपण कॉन्व्हर्स ऑफ BPT बघितलेला. जर रेशो सेम असेल तर डेफिनेटली त्या दोन जिथे पॉईंटला म्हणजे D या A पॉईंट ह्या दोन्ही विभाग याला काय करतात जर समान रेशोमध्ये डिवाइड करायचं असेल तर D आणि CB काय असणार आहे पॅरलर असणार आहे, समांतर असणार आहे. त्यामुळे आपण इथे लिहू शकतो ED पॅरलर टू CB. इथे पुढे लिहा बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT किंवा त्रिकोणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. त्रिकोणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास हे लिहा तुम्ही. याच्यावरून आपण अशा प्रकारे काय केलं प्रूव्ह केलं. त्याच्यामध्ये दोन आपण थेरम वापरले, अँगल बायसेक्टर थेरम वापरला आणि कॉन्व्हर्स ऑफ BPT आपण काय वापरला वापरून ते प्रूव्ह केलेलं आहे.